मध्ये आता संपूर्ण मॅच मोठीमध्ये आणली आहे. सेलिब्रेशन या विकेटचं महत्व माहित होतं, परंतु हा सामना संपलेला नाही. ऋषभ पटेकर अजून देखील मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या 6 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 6-16 ची गरज ऋषभ पटेकर है तो भाई लोग सब कुछ मुमकिन है ही खिलाडी कर सकता है. आता कोणत्या नवीन बॅटरला पाठवलं जात आहे हे देखील बघावं लागेल. एक सापळा रचला, एक ट्रॅप तयार केलं होतं तिथे लॉंग लेगच्या परिसरामध्ये. स्वतः भाई मांडवकर तैनात होते. आपण फिल्डिंगची ज्यावेळेला चर्चा केली तेव्हा आपण चर्चा करत असताना चेंडू टाकला गेला आणि भाई मांडवकरनं स्वतः तिथे अगदी स्टे असताना कमालची कॅच पकडली आहे. कोणती चूक नाही. बॅटिंगसाठी किशोरला पाठवले गेले. या पोलीस पाटील लीग मध्ये नवीन नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत, ज्याच्यामध्ये आपण सर दीपराज याला देखील पाहिलं, तुफानी क्रिकेट खेळताना दिसला. त्याच्यानंतर नवीन खेळाडू आपल्याला किशोर बघायला मिळतोय. मंदार गावडे याच्या विरोधामध्ये असेल ऋषभ पटेकर, एक शांत आणि संयमी क्रिकेटर. कोणत्याही क्षणाला मोठे स्ट्रोक घेऊ शकतो, ही त्याची अगदी ओळख आहे. 6-16 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. माइंडसेट मध्ये कॅल्क्युलेशन आता अगदी फिट केलंय. 6-16 म्हणजे आक्रमण केलं जाईल की डिफेन्सिव्ह क्रिकेट. लॉंग ऑन चेंडूला अगदी सरळ खेळण्याचा प्रयत्न 2 घेतले गेलेत. बॅक टू बॉलर 2 रन्स घेतले गेलेत. मंदार गावडे गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र आहे या टीमचं. आरजे स्पोर्ट्सच्या टीमकडे गोलंदाजी अगदी डीप मध्ये आहे. भाई मांडवकर देखील चांगली गोलंदाजी करू शकतात. त्यात मोठा प्रहार डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत. भाई वातरीच्या हातामध्ये चेंडू सरळ, मात्र इथे संपूर्ण जी उमेद होती आर्या फायटर्स या टीमची ती संपूर्ण आता संघ या ठिकाणी नाखुश दिसतोय. असं वाटलं होतं की ऋषभ पटेकर हा सामना फिनिश करून मैदानाच्या बाहेर जातील, परंतु तसं घडले नाही. लॉंग ऑफच्या परिसरामध्ये स्वतः भाई वतारी होता, त्यांनी कॅच पकडली, मात्र नाखुश हाताळत असताना बाहेर चाललाय. 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता. लोकांना असं वाटलं होतं, या रसिक प्रेक्षकांना देखील वाटलं होतं की ऋषभ पटेकर हा सामना जिंकून देऊ शकतो, परंतु गोलंदाजी करणारा मंदारनं अगदी शानदार बॉलिंग केली आणि दमदार कॅच मात्र तिथे भाई वतारीनं पकडली. न्यू बॅटर मैदानाकडे मार्गस्थ होतोय. अप्रतिक बॅटिंग साठी आलाय. 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता. मंदार गावडेच्या विरोधामध्ये प्रतीक पाटील. ऋषभ पटेकरला त्यांनी बाहेर पाठवलंय. एक्स्ट्रमच्या बाहेरचा बॉल. भन्नाट वेगानं बॅटचा स्विंग पाहायला मिळाले. 4 मध्ये 13 ची आवश्यकता. 2 मोठे प्रहार होतील का? अगदी जड मध्ये टाकलाय क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेतला गेलाय. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 2 मोठे प्रहार, 2 मॅक्झिमम आणि आर्या फायटरचा संघ मात्र इथे विजय मिळवेल. तर 2 चांगले चेंडू. आरजे स्पोर्ट्सचा संघ आजच्या दिवसातील तिसरा मात्र विजय मिळवू शकेल की आर्या फायटर्स, कोणता संघ जिंकणार? क्रॉस खेळायचा आहे. अगदी कमी गतीचा बॉल चेंज ऑफ पेस करून टाकलाय. एक्सपेक्ट होतं किशोरला की इथे थोडा वेगानं बॉल येऊ शकतो, परंतु नाही. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये आता 2 मोठे प्रहार तुम्हाला करावेच लागतील. 2 मध्ये 12 ची आवश्यकता. चेंडू जातील का सीमारेषेच्या बाहेर? नो बॉलचा इशारा आहे. येथे रन्स तुम्हाला मिळू शकतील. जिंकण्यासाठी आता तुम्हाला पाहिजे तिथून 2 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. 2 मध्ये 10. एक चौकार, एक सिक्सर. मोठा प्रहार केलाय. हो, यावेळेला सामना संपला नाहीये, अजून सामना जिवंत आहे. प्रतीक पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय 1-4 धावांची गरज. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला. 1 मध्ये 4. आता जर का 9 चेंडूवरती अजून रन्स येऊ शकले असते तर कदाचित ह्या मॅचचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळू शकतं. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आपल्याला बघायला मिळतोय. आजच्या दिवसातील हा मोठा मुकाबला आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा सामना पाहायला मिळतो. 1 मध्ये 4 ची गरज. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला इथे कंपल्सरी 4 रन्स मात्र ठोकावेच लागतील.
प्रतीकनं सांगितलंय की मी हार मानणारा खेळाडू नाहीये. वो हार नहीं मारूंगा, रार नहीं ठानूंगा, ये काल के कपाले लिखता मिटाता हूँ, शायद जीत का गीत नया गाता हूँ, हे सांगण्याचा प्रयत्न आता प्रतीकनं देखील केलाय. आर्या फायटर्सचा संघ हताश होता, निराश होता. आता काही वेळेसाठी त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद मात्र आता या प्रतीकनं आणून दिलाय. पण तो हा आनंद जर कायम ठेवायचा असेल तर इथे तुम्हाला चौका ठोकावा लागेल. आरजे स्पोर्टचा संघ, आरजे स्पोर्टचे देखील जे समर्थक आहेत ते म्हणतायत की नाही, हा सामना आमच्या टीमनं म्हणजे आरजे स्पोर्टनं जिंकायलाच पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला आर्या फायटर्सचा संघ म्हणते नाही की आमचा देखील संघ जिंकलाच पाहिजे. महत्वपूर्ण मॅच आहे. एक चेंडू आणि त्याचबरोबर 4 धावांची आवश्यकता. 1 मध्ये 4 कंपल्सरी चेस. तुम्हाला रन्स, तुम्हाला चौका ठोकावंच लागेल. एक चेंडू आणि त्याचबरोबर एक चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. मोठा प्रहार केला, क्षेत्ररक्षक आहेत 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 आणि इथे मात्र कॅच पकडली भाई वतारीनं. मात्र इथे कॅच पकडलेली आहे. सामना मात्र आरजे स्पोर्ट्सच्या टीमनं लगातार तिसरा विजय मिळवलाय. अभिनंदन करूयात आरजे स्पोर्ट्सच्या टीमचं. परंतु हार्ड लक आर्या फायटर्स बॉईज. आउटस्टँडिंग मॅच, सुपर डॉयन्सचं पारणं फेडला असा सामना पाहायला मिळालाय. खरंच कौतुक करावं लागेल आरजे स्पोर्ट्सच्या टीमचं.